ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಒಂದು ತೆರಿಗೆ ನೀತಿ ಆದರೆ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಹಂಚಿಕೆಯಲ್ಲಿ ತಾರತಮ್ಯ ನೀತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಒಂದು ಮಲತಾಯಿ ಧೋರಣೆ ತೋರ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಅದರ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದ ವಕೀಲರು ನಾವು ಡೆಲ್ಲಿ ಚಲೋ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ನಮ್ಗೆ ಆಗ್ತಿರೋ ಅನ್ಯಾಯನ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಖಂಡಿಸ್ತೀವಿ. ಇದೇನಾದರೂ ಅವರು ತೆರಿಗೆ ತಾರತಮ್ಯ ಕಂಟಿನ್ಯೂ ಆದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇದು ನಾವು ಏನಿದ್ದಾರೆ ಈ ಹೋರಾಟವನ್ನು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮೋದಿ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ತಗೊಂಡೋಗಿ ನಾವು ಏನಿದ್ದಾರೆ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ಏನು ಜಗ್ಗವರೆಗೂ ನಾವು ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಆ ಒಂದು ನಮ್ಮ ಹೋರಾಟ ನಿಲ್ಲಿಸಲ್ಲ. ನಮ್ಗೇನಿದೆ ನಮ್ಮ ಪಾಲು ಏನಿದೆ ತೆರಿಗೆಯಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಪಾಲು ದೇಶದಾದ್ಯಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಪಾಲನ್ನು ನಾವು ದೇಶಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ ಅದರಲ್ಲಿ ತಾರತಮ್ಯ ಏನಕ್ಕೆ, ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಏನಿದ್ದಾರೆ ನ್ಯಾಯಬದ್ಧವಾಗಿ ಹಂಚಿಕೆ ಮಾಡಿ. ಸೊ ಇದೇ ಸರ್ ನಮ್ಮ ಒಂದು ಹೋರಾಟದ ಒಂದು ಕೂಗು. ಸೊ ಈ ಕೂಗನ್ನು ಏನಿದ್ದಾರೆ ಮೋದಿ ಅವರು ಬಿಡುಗಡೆ ನಮಗೆ ಸರಿಯಾಗಿ ತೆರಿಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡೋವರೆಗೂ ನಾವು ಈ ಹೋರಾಟ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. थैंक यू सर, थैंक यू सर। क्या नाम है? अभी इधर है जी। हेलो मैम, बोलिए। तो क्या नाम है आपका, कहाँ से आए हैं आप? सत्यश्री बीजे जी, हम वकील हूँ, हम सीनियर वकील हूँ। कर्नाटका से आई हूँ, बेंगलुरु से हाई कोर्ट में प्रैक्टिस कर रही हूँ। आप इधर क्यों आया है तो हम लोगों को क्या सेंट्रल गवर्नमेंट, स्टेट गवर्नमेंट, कर्नाटका गवर्नमेंट से कितना जीएसटी और जीडीपी कलेक्ट करता है ना, उतना टैक्स कितना लेता है उतना परसेंटेज फिक्स्ड हुआ है। ये फेडरल गवर्नमेंट है, फेडरल कॉन्स्टिट्यूशन है, संविधानात्मक रचना में क्या हुआ है वैसा सभी स्टेट को, राज्य को वो लोग तरीके क्या टैक्स देना पड़ेगा, कितना लेता है उतना परसेंटेज फिक्स किया है, वैसा देना पड़ेगा। अभी महाराष्ट्र में कितना लिया है उसका ज़्यादा भी ले रहा है। कर्नाटका में कर्नाटका गवर्नमेंट चल रहा है, मतलब केपीसीसी कांग्रेस सरकार चल रहा है, इसलिए ये लोग क्या कर रहा है, इसका हिम्मत को इकट्ठा करने के लिए, इस लोगों को अशेम करने के लिए, इसका प्रोग्रेस प्रॉस्पेरिटी वो डैमेज करने के लिए, वो क्या वोटर्स को ह्यूमिलेशन करने के लिए ये लोग ऐसा कर रहा है। क्यों अभिवृद्धि, वो लोगों को प्रोग्रेस प्रॉस्पेरिटी नहीं चाहिए, इसलिए ये क्या कर रहे हैं वो लोग, हम लोगों को क्या फंड देना ना वो नहीं दे रहा है। इसको एक कॉन्स्टिट्यूशनल रेट है, इसको इसका बाप का नहीं है, हमारा बाप का नहीं है, सबका पसीना निकालने वालों का टैक्स ले रहा है, उसका टैक्स को इतना ही परसेंटेज देने को फिक्स्ड हुआ चुका है। इसलिए ये नहीं दिया है ना, इसलिए कितना साल देखना, 2014 से 2025 है, 10 साल हो रहा है, 10 साल से कुछ नहीं हो रहा है। क्या है मिस्टर टैक्स नहीं मिल रहा है सर। ये जो है नाइंसाफ़ी मोदी सरकार की तरफ से कर्नाटक को लगातार हो रही है सर। जब से सत्ता में है 11 साल हो गया है, एक के ऊपर जुल्म ही जुल्म कर रहे हैं कर्नाटक के ऊपर। जब भी बोलो कर्नाटक के हक में जो भी बात करेंगे कर्नाटक वाले, ये इनको नज़रअंदाज कर देते हैं। इनको यूपी बिहार वो हमारे भाई जैसे हैं, ठीक है, वो लोग उनके यहाँ नौकरी नहीं है, इधर हमारे बेंगलुरु में आते हैं, कर्नाटका में यार पूरा माइग्रेशन हो रहा है। क्यों हो रहा है? इतना हज़ारों करोड़ों रुपया दिया है, किसको दिया है? गोगी जी को दिया है। इतना पैसा किधर जा रहा है? हम क्या कर रहे हैं? हम लोग खून पसीना करके एक करके मेहनत करे कन्नड़ी का लोग, हमें हमारा जो मेहनत आना है वो क्यों नहीं दे रहे? हर साल ऐसा ही नाइंसाफ़ी हो रही है। ये पैसे का मामला है। पैसे में क्या है, हमारे देश, हमारे कर्नाटक राज्य में कितने गरीब लोग हैं, कितना अनडेवलप्ड एरिया है, पता है क्या? कभी कर्नाटक में आए मोदी जी? साउथ इंडिया में आते हैं, चेन्नई में आते हैं, तमिलनाडु में और आंध्र प्रदेश में जाते हैं, केरला में आते हैं, कर्नाटक में क्यों नहीं आते? जब इलेक्शन रहता तभी कर्नाटका में आते हैं, नहीं तो कभी नहीं आते। पैसा, हमारा पैसा चाहिए, हमारा वोट चाहिए, पैसा दूसरे को दे देते हैं। मेहनत हम लोग करें, बाकी लोग ऐश करें, ये कैसा इंसाफ़ी है सर? इधर माइग्रेशन इधर हो रहा है, पैसा भी हमारा ले रहे हैं, हम क्या करेंगे? बेंगलुरु को डेवलप नहीं करना है, पूरा कर्नाटक डेवलप नहीं होना चाहिए? जो मेहनत कर रहा है, जो आगे बढ़ा है उसको दबाना है, ये कैसा इंसाफ़ी है सर? जो आगे बढ़ रहा है उनको रोकना है, टोकना है, ये कैसा इंसाफ़ी है? ये बोलते हिंदू धर्म, किधर है हिंदू धर्म? ये न्याय है क्या? कर्नाटक के लिए न्याय हो रहा है? ये बड़े पिताजी जैसे बैठे हैं, ये अपने आप को ऐसा बोलते हैं, ऐसा कुछ नहीं है। सारे स्टेट मिलके भारत है,
सिर्फ भारत नहीं, सारे स्टेट मिलके हर स्टेट का उनका अपना हक है, उसको हक को देखना है। सुप्रीम कोर्ट ने भी इनके लिए फटकार दिया हुआ है, फिर भी ये बेशरम लोग हैं। मैं यही लफ्ज यूज करके बोल रहा हूँ, शर्म नहीं है मोदी सरकार, बीजेपी भाजपा सरकार को, आरएसएस वालों को। ये कभी कर्नाटक का भला नहीं चाहते, उनको सिर्फ इंडिया चाहिए। स्टेट उनकी जो स्टेट का है वजूद होता है वो खत्म करना चाहती है आरएसएस, उनका वही है। खाली हिंदी, खाली राष्ट्र बोल के पूरा जो इंडिविजुअल है स्टेट वाइज उनको मिटाना चाहती है। इसके लिए हम आप क्या बोलेंगे? ಸರ್ ನಾವೀಗ ಏನಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಅಂದರೆ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದ ವಕೀಲರು ಇಲ್ಲಿ ದಿಲ್ಲಿ ಚಲೋ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಏನಕ್ಕೆ ಅಂದರೆ ನಮಗೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ನಮಗೆ ತೆರಿಗೆ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ತುಂಬ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಒಂದು ತೆರಿಗೆ ನೀತಿ ಆದರೆ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಹಂಚಿಕೆಯಲ್ಲಿ ತಾರತಮ್ಯ ನೀತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಒಂದು ಮಲತಾಯಿ ಧೋರಣೆ ತೋರ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಅದರ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದ ವಕೀಲರು ನಾವು ದಿಲ್ಲಿ ಚಲೋ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ನಮ್ಗೆ ಆಗ್ತಿರೋ ಅನ್ಯಾಯನ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಖಂಡಿಸ್ತೀವಿ. ಇದೇನಾದರೂ ಅವರು ತೆರಿಗೆ ತಾರತಮ್ಯ ಕಂಟಿನ್ಯೂ ಆದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇದು ನಾವೇನಿದ್ದಾರೆ ಈ ಹೋರಾಟವನ್ನು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮೋದಿ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ತಗೊಂಡೋಗಿ ನಾವು ಏನಿದ್ದಾರೆ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ಜಗ್ಗವರೆಗೂ ನಾವು ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಆ ಒಂದು ನಮ್ಮ ಹೋರಾಟ ನಿಲ್ಲಿಸಲ್ಲ. ನಮ್ಗೇನಿದೆ ನಮ್ಮ ಪಾಲು ಏನಿದೆ ತೆರಿಗೆಯಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಪಾಲು ದೇಶದಾದ್ಯಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಪಾಲನ್ನು ನಾವು ದೇಶಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ ಅದರಲ್ಲಿ ತಾರತಮ್ಯ ಏನಕ್ಕೆ, ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಏನಿದ್ದಾರೆ ನ್ಯಾಯಬದ್ಧವಾಗಿ ಹಂಚಿಕೆ ಮಾಡಿ. ಸೊ ಇದೇ ಸರ್ ನಮ್ಮ ಒಂದು ಹೋರಾಟದ ಒಂದು ಕೂಗು. ಸೊ ಈ ಕೂಗನ್ನು ಏನಿದ್ದಾರೆ ಮೋದಿ ಅವರು ಬಿಡುಗಡೆ ನಮಗೆ ಸರಿಯಾಗಿ ತೆರಿಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡೋವರೆಗೂ ನಾವು ಈ ಹೋರಾಟ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟ. We are at Jantar Mantar right now and we have a sir with us from Kanyakumari and he is raising a very serious issue of nuns killings in Chhattisgarh. Yes. Okay, let's speak to him and know his views. Hello sir. Okay, what is your name sir? My name is K. Ajay Kumar. Okay, and from which party you are? My All India Congress Party Okay. District General Secretary in Kanyakumari District. Mm-hmm. Rajiv Gandhi Panchayat Raj Sangadan 5 District Coordinator. Okay. Virudhunagar, Tenkasi, Thoothukudi, Tirunelveli in Kanyakumari. Okay. So sir, what is the issue you were raising? मैं इधर आया, वो केरला का 2 नन सिस्टर, one sister name is Sister Preeti Mary. Okay. Our one sister name is Sister Vandana Francis. ये लोग को born in Kerala. वो लोग को बिना शादी करके देश को सेवा करने के लिए भगवान के ऊपर विश्वास रखकर, प्रॉमिस रखकर और गरीब वाला पुअर पीपल को दवा देता है, वो चलने के लिए नहीं होता है, वो पीपल को हेल्प करता है, मदद करता है, कपड़ा देता है, पढ़ने के लिए सिखाता है. ऐसा काम करने वाला सिस्टर लोग को वो छत्तीस वाला गवर्नमेंट ने वो लोग को पकड़ के जेल में डाला है. वो नन सिस्टर को वो जेंट्स वाला पुलिस कैसा पकड़ सकता है ये दुनिया में? वो लोग को देश को सेवा करने के लिए किससे भी पैसा नहीं मांगता है, सैलरी नहीं मिलता है. वो जिंदगी को पूरा सैक्रिफाइस कर वो देश के लिए, देश का पीपल को अच्छा सेवा करने वाले को जेल में डालेगा तो ये क्या देश है? ये इंडिपेंडेंस और रिपब्लिक पूरा ले लिया अपना पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, पेरुंतलैवर कामराज जी. ये नरेंद्र मोदी जी का गवर्नमेंट में वो नॉन सिस्टर को पकड़ के जेल में डालने के लिए वो लोग किसको मार डाला है, किसको मरा है, जो कुछ अल्कोहल को भेजा है, कुछ भी नहीं है. देश का पुअर पीपल को हेल्प करता है, उसको पुलिस वाला को बोलकर पकड़ के जेल में डालता है. ऐसा नहीं होना चाहिए. ये दुनिया में ऐसा नहीं करने के. 2021 में एक स्टेन स्वामी करके एक फादर था, उसको पकड़ के जेल में मार डाल के वो मर गया. ऐसा नन सिस्टर को कभी भी नहीं होना चाहिए. वंस अपॉन ए टाइम एक बीजेपी वाला ने बोला अन्य तेरेसा करके एक नन सिस्टर था, वो रिलीजियस बदल करने के लिए आया आदमी करके उसको पकड़ के जेल में डाले करके बोलता है वो जवाहरलाल नेहरू को. वो जवाहरलाल नेहरू सीधा वहाँ जाता है, आप लोग आइए
उधर जाके देखेंगे करके। उधर अन्य तरसा में वो खून निकलता है, वो एकदम शरीर में बास मारते आदमी लोग को, कूद हाथ से उसको दवा टच कर उसको सेवा करते हैं। वो जवाहरलाल नेहरू जी ने बोला आप ये काम करो, ये इसको बाहर गाँव अपन भेजेंगे अन्य तरसा को, आपका घर में जो लड़की लोग है, नहीं तो सिस्टर है, नहीं तो योर वाइफ है, वो लोग को इधर आके सेवा करने के लिए बोलो, इसको अपन बाहर गाँव भेजेगा करके। कोई नहीं आया सामने। ऐसे ही हालत में कांग्रेस पार्टी का टाइम में ये नन सिस्टर लोग को सेवा किया था, कॉलेज बनाया था, स्कूल बनाया था, हॉस्पिटल बनाया था। वो गवर्नमेंट में कुछ भी नहीं देगा तो भी ये लोग सेवा करके पूरा आदमी को पढ़ने के लिए डॉक्टर और इंजीनियर, कलेक्टर, नर्स पूरा ये लोग क्रिएशन करता था। ये तो नरेंद्र मोदी जी इसको ध्यान रखकर वो छत्तीसगढ़ सीएम को बोल के जेल में वो है दो नन सिस्टर, उसको जल्दी वो बाहर आने के लिए नहीं करेगा ना, ये जमदन मंदिर में पूरा ये इंडिया देश का राजीव गांधी पंचायत राज को पूरा कमेटी को यहाँ बुलाकर पूरा एजिटेशन कर देंगे। अगर नहीं करेगा तो पार्लियामेंट का सामने हम लोग आने के लिए भी तैयार करेंगे, वही करेगा हम अपन। What is your view, sir, on this topic? Sir, my topic is I am Kantraj advocate coming from Mysuru, district legal cell president. ನಾನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳ್ತೀನಿ ಸರ್, ಸೆಂಟ್ರಲ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಮತ್ತು ಸ್ಟೇಟ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಅಂತ ಡಿವೈಡ್ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸೆಂಟ್ರಲ್ ಟ್ಯಾಕ್ಸು 12%, ಸ್ಟೇಟ್ ಟ್ಯಾಕ್ಸು 12%. ಕೆಲವು ಟ್ಯಾಕ್ಸ್ಗಳಲ್ಲಿ 18% ತೊಗೊತಾರೆ, 18%, ಕೆಲವು ಟ್ಯಾಕ್ಸು 9%, ಕೆಲವು ಸೆಂಟ್ರಲ್ ಟ್ಯಾಕ್ಸು 9%. ಅವರು ಪಾಲನ್ನ ಅವ್ರು ತೊಗೊಂಡ್ಮೇಲೆ ಸೆಂಟ್ರಲ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ 9% ತೊಗೊಂಡ್ಮೇಲೆ ಈ 9% ಸ್ಟೇಟ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಅಂತ ನಮ್ಮದೇ ತೊಗೊಳ್ಳೋದಲ್ವಾ? ಆ್ಯಸ್ ಪರ್ ಲೀಗಲಾಗಿ ಹೇಳೋದಾದರೆ 100% ನಮ್ಮ ಟ್ಯಾಕ್ಸ್ನ ನಮಗೆ ಕೊಡಬೇಕು. ಇವ್ರು ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಸ್ಟೇಟ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ನ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡೋವಂಥ ರೈಟ್ಸೇ ಅವ್ರಿಗಿಲ್ಲ. ಸ್ಟೇಟ್ ಟು ಸ್ಟೇಟ್, ಸೆಂಟ್ರಲ್ ಟು ಸೆಂಟ್ರಲ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಅವ್ರು ತೊಗೊಳ್ಳಿ, ಸ್ಟೇಟ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಏನಿದೆಯೋ ಅದನ್ನು ನಮ್ಗೆ ವಾಪಸ್ ಕೊಡೋದು ನಮ್ಮ ಹಕ್ಕು. ಆಸ್ ಪರ್ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ರೈಟ್ಸ್ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಈ ತೆರಿಗೆ ಅಂದರೆ ದೇಶ ಅಥವಾ ರಾಜ್ಯ ನಡಿಬೇಕಾದಂಥ ಸಂದರ್ಭ. ಇವರು ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ನ ಫಾಲೋ ಮಾಡದಿದ್ರೆ ಈ ಇಂಡಿಯಾನ ಯಾವ ರೀತಿ ನಡೆಸ್ತಾರೆ? ಇವರು ಕೊಡುವಂಥ ಜನಗಳು ಕಟ್ಟುವಂಥ ತೆರಿಗೆ ಹಣದಿಂದ ಸರ್ಕಾರ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಸರ್ಕಾರ ನಡೆಸುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವರು ನಮ್ಮ ತೆರಿಗೆ ಪಾಲನ್ನು ಇವ್ರು ತಗೊಂಡು ಇವ್ರು ನಮ್ಮ ತೆರಿಗೆನ ನಮಗೆ ಬರೀ 10 ಪೈಸೆ ಕೊಡೋದಾದ್ರೆ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಿಂದ ತೆರಿಗೆನ ಇವ್ರಿಗೆ ಏನಕ್ಕೆ ಕಟ್ಟಬೇಕು? ಮತ್ತು ಎರಡನೇ ವಿಚಾರ, ಟೋಲ್ಗಳಲ್ಲಿ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾವು ಒಂದು ಇನೋವಾ ವೆಹಿಕಲ್ ತೊಗೊಂಡ್ರೆ ಇನೋವಾ ವೆಹಿಕಲ್ ಆ್ಯಕ್ಚುಲ್ ಕಾಸ್ಟ್ ಬಂದು 16 lakhs ಅಷ್ಟೇ. ಟೋಟಲ್ ಓವರ್ ಆಲ್ ಕಾಸ್ಟ್ 35 lakhs. 35 lakhsಲ್ಲಿ 18 lakhs ಕಂಪ್ಲೀಟ್ಲಿ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ತೊಗೊತಾರೆ. 18 lakhs ಟ್ಯಾಕ್ಸ್ ತೊಗೊಂಡ್ರೆ ಅಷ್ಟು ತೊಗೊಂಡು ಪುನಃ ಟೋಲ್ ಅಂತ ದುಡ್ಡು ತೊಗೋತಾರೆ. ಜನನ ಸುಲಿಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು. ಇದ್ರ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆಯಾ? ಹಾಗಾಗಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ತೆರಿಗೆ ನೀತಿಯನ್ನು ರದ್ದುಪಡಿಸಬೇಕು ಮತ್ತು ಆಯಾ ರಾಜ್ಯದ ಹಕ್ಕನ್ನು, ಆಯಾ ರಾಜ್ಯದ ಹಣವನ್ನು ಆಯಾ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಸೂಕ್ತವಾಗಿ ಹಿಂಪಡಿಸ್ಬೇಕು. ಇವರೇನು ನಮಗೆ ಅನುದಾನ ಕೊಡುವಂಥದ್ದಲ್ಲ, ಭಿಕ್ಷೆ ಕೊಡುವಂಥದ್ದಲ್ಲ, ನಮ್ಮ ರೈಟ್ಸ್. ನಾವು 100 ರೂಪಾಯಿನ ಜೇಬಿಂದ ಕೊಟ್ಟಾಗ ನಮ್ಮ 50 ರೂಪಾಯಿನ ನಮ್ಗೆ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಇವ್ರನ್ನೇನು ನಾವು ದಮ್ಮಯ್ಯ ಅಂತ ಹೇಳಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇವ್ರು ಏನಾದರೂ ನಮ್ಮ ಹಣ, ನಮ್ಮ ಟ್ಯಾಕ್ಸ್ನ ನಮ್ಗೆ ವಾಪಸ್ ಕೊಡಲಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿದ್ರೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ MP ಗಳ ಮನೆ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಇನ್ನು ಮುಂದೆ ನೀವು BJPನ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿಕೊಡುದು. ಒಂದು ವೇಳೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ನೀವು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಿ ಅಂತೇಳಿ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಿಸುವಂಥ ಕೆಲಸನ ನಾವೆಲ್ಲ ವಕೀಲರು ತಂಡ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. Thank you, sir. Thank you, both of you. Explain. our ऑल इंडिया कांग्रेस जनरल सेक्रेटरी श्रीमती प्रियंका गांधी जी MP ने पार्लियामेंट में नरेंद्र मोदी जी का सामने बोला है एकदम जल्दी उसको छोड़ दो करके। ये दुनिया में वो नॉन सिस्टर को प्रोटेक्शन करने के लिए खाली कांग्रेस गवर्नमेंट करने वाला है, नहीं तो ये BJP वाला में ये लायक नहीं है। गवर्नमेंट जल्दी वो लोग को छोड़ना जरूरी है। नमस्कार।